तुमच्यासारखे नेते लोकांची गरज नाहीच आहे। त्याच्यासाठी तुम्ही निवृत्त होऊन घरामध्ये बसा आणि मला सपोर्ट करा, मला पाठिंबा द्या। आणि परलीमध्ये मी जसे की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणताय की आम्हाला निवृत्त व्हायचं आहे, तर तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे तो खरोखर तुम्ही निवृत्त व्हा आणि तुमची निवृत्तीसाठी मी तुम्हाला पाठिंबा देते आणि तुमच्यासाठी मी सभा घेते आणि ते सभाचा पूर्ण खर्च पण मी करते। तुम्हाला निवृत्त होण्यासाठी पाठिंबा मी देते आणि परलीची जनताला आज काम करणाऱ्या लोकांची गरज आहे। जातीपाती करणारे किंवा मर्डर करणारे, खोटे केसामध्ये जेलमध्ये टाकणारे तुमच्यासारखे नेते लोकांची गरज नाहीच आहे। त्याच्यासाठी तुम्ही निवृत्त होऊन घरामध्ये बसा आणि मला सपोर्ट करा, मला पाठिंबा द्या। आणि परलीमध्ये मी 2029 मध्ये लढणार आहे निवडणूक आणि मला जरी संधी दिली तर मुंडे साहेबांचे पाऊलवर पाऊल धरून कसं काम करायला पाहिजे ते मी तिकडे काम करून दाखवणार। आज हे लोकांकडे, दोघे भाऊ बहिणीकडे गेले 60 वर्षापासून सत्ता आहे आज मुंडे घराण्याकडे, तरी पण आज बीडमध्ये काय अवस्था करून ठेवलेली आहे आज मी शब्दामध्ये सांगू शकत नाही। त्याच्यासाठी हे लोकांना निवृत्त व्हायची खरोखर गरज आहे आणि घरामध्ये बसा तुम्ही। आणि धनंजय मुंडेंनी जे सांगितलेलं आहे की मी 22 वर्षाचा माझा हृदय आहे, तो उमर 55 की दिल बचपन का, असा धनंजय मुंडेचा सगळं काही आहे। आज धनंजय मुंडेचा हृदय 22 वर्षाचा आहे, त्याच्यासाठी आज त्यांना मुलीची वयाची ते मुलगी लागते आणि आता लंडन गेला होता एक वेश्याला घेऊन, तो हे सगळी गोष्टी सुरू आहे। तो आज फक्त जिम करून बॉडी बनत नाही धनंजय मुंडे, त्याच्यासाठी दारू सोडावं लागते, लडकीबाजी सोडावं लागते। आणि तू म्हणताना मी चमत्कार करून दाखवणार आहे आता राजकारणामध्ये, तो चमत्कार करण्यासाठी 24/7 काम करावं लागते। आणि तू काय करतोय, फक्त दिवस रात्र दारू पिऊन लडकिया मुलीची वयाची, जे तू म्हणताय की उमर 55 की दिल बचपन का, 22 वर्षाचा माझा हृदय आहे, त्या गोष्टीसाठी तू काम करत आहे। फक्त आता निवडणूक आली तर दोघे भाऊ बहीण बाहेर पडले, पण इतके दिवस कुठे गेले होते सगळ्यांना माहिती आहे। आज पंकजाताईने एक स्टेटमेंट दिलेला आहे आणि की मी निवृत्त होणार, त्याच्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जे वंडेट्टीवार भाऊ आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही पक्षामध्ये या, पण हे फक्त एक भावनिक कार्ड आहे। हे लोकांना निवडून आल्यानंतर काय काम करायचे नसते त्याच्यासाठी, आणि ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी एक भावनिक कार्ड फेकतात हे लोक, भावनिक ट्रम्प कार्ड खेळतात आणि त्या ट्रम्प कार्डवरती पक्षाकडून किंवा लोकांकडून सगळी गोष्टी करून घेण्याचा हे लोक प्रयत्न करतात। फक्त इतकंही आहे, बाकी आणखीन काहीच नाही आहे। पंकजाताईने असंच ट्रम्प कार्ड अगोदर ज्यावेळी पंकजाताईला BJP मध्ये कोणी विचारत नव्हता, आज से 2021 मध्ये कोणी विचारत नव्हता, त्यावेळी पण त्यांनी असं ट्रम्प कार्ड खेळला होता की मी काँग्रेसमध्ये जाणार, हे ते, पण कुठेही गेले नाही। त्याच्यासाठी हे ट्रम्प कार्ड खेळणं आणि भावनिक कार्ड खेळणं तुम्ही पंकजाताई आता बंद करा आणि निवृत्ती घ्या। निवृत्ती घेण्याची तुमची सभा मी घेते। काही दिवसापूर्वी धनंजय मुंडेला पण मंत्रिपद देण्याचा परत प्रयत्न करताय, सगळे लोक मागणी करताय, पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी धनंजय मुंडेला मंत्रिपद परत देऊ देणार नाही। जोपर्यंत आमच्या धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेचा वाद संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेला मंत्रिपद मी देऊ देणार नाही। क्योंकि ये जे महाराष्ट्र आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे असे कर्तृत्ववान लोकांचा आहे। याच्यामध्ये महिलांवरती अत्याचार करणारे लोकांना मी मंत्रालयामध्ये बसू देणार नाही।